नाशिककरांनो सावधान! नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून हा विसर्ग आता हळूहळू वाढवला जात आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेदाम यांनी माहिती देताना सांगितले की परिस्थितीवर प्रशासनाची पूर्ण नजर असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. आज सायंकाळपर्यंत गंगापूर धरणातून साधारण 25 ते 30 हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान निफाड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या परिसरातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नाशिक शहर आणि त्याच्या वरच्या भागामध्ये सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गंगापूर धरणामध्ये पाणी अचानक खूप मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे गंगापूर धरणातून आपण पाणी सोडलं आहे. त्याचा पाण्याचा जो विसर्ग आहे तो हळूहळू करून वाढवलेला आहे, जेणेकरून धरणात येणारं पाणी आणि विसर्ग होणारा पाणी याचा मॅच होईल आणि त्याच्यामुळे धरणाला काही धोका होणार नाही. त्याशिवाय प्री कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. तर असं अपेक्षा आहे की संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत नाशिकच्या ज्या आपण जिथे सध्या उभे आहे त्या ठिकाणी साधारणतः 25 ते 30 हजार क्युसेक इतका विसर्ग होईल आणि त्याच्यामुळे आपल्या मागे एक पूल दिसतोय, त्या पुलाला सुद्धा तो पण पाण्याखाली जाईल. आणि हा जो लो लाईंग एरिया आहे या दोन्ही साईडचा, त्यांना तशा इव्हॅक्युएट करण्याच्या, सुरक्षित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे खाली शहराच्या बाहेर नाशिक आणि निफाड तालुक्यामध्ये जी गोदावरी आहे त्या ठिकाणी पण नदीच्या दोन्ही बाजूला त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. जिल्हा प्रशासन, कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणा, आपली फायर ब्रिगेड, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सगळेजण अलर्ट आहेत आणि सगळेजण कामावर आहेत. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी अशोक वार्ता न्यूज लाईन मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.